बायको हम्म, ठीक आहे. आता काय? मागच्या वेळी तुझ्या आवडीचं बनवलं तांदूळ वापरून, आता माझ्या आवडीचं काहीतरी बनव. ठीक आहे. पदार्थ जरी नवऱ्याच्या आवडीचा असला तरी तो तुमच्या सोयीचा आहे बरं का. तर थोडीफार तयारी करून घ्यावी लागते. बरं, तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो तांदूळ वापरून, गोड की तिखट, कमेंट करून नक्की कळवा. आणि कुठल्या भागातून तुम्ही हे रेसिपीज बघताय तेही नक्की सांगा. चला, सगळ्यात आधी काय करायचं, एक बाउल घ्यायचा, त्यावर अशी एखादी चाळणी किंवा गाळणी ठेवायची. आणि आता प्रमाणबद्ध अचूक पदार्थ आपण बनवत आहोत. तर पाव कप आपल्याला हवे आहेत तांदूळ. कुठलाही तांदूळ इथे तुम्ही वापरू शकता. यावर घालायचं पाणी आणि तांदूळ आपण आधी स्वच्छ धुवून घेऊयात. तांदूळ स्वच्छ धुवून झाले की भिजत ठेवायची अजिबात गरज नाही आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि याच्यात आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालून घेणार आहोत. आता आहे ना, तांदूळ मिक्सरमध्ये डुरकन फिरवून घ्यायचे. बारीक करायचं नाही, फक्त थोडंसं पल्स करून हलकेसे ते मोडून घ्यायचे. हे बघा, हलकेसे फक्त रवाळ करून घ्यायचे, अगदी बारीक पेस्ट करायची गरज नाही आहे. गोडाचे पदार्थ म्हणलं की वेलची आलीच आणि सुकामेवा. बरं, सुकामेवा वापरलाच पाहिजे असं काही नाही आहे, म्हणून मी वापरते. पण याशिवाय पण ही खीर उत्तम बनते. चालू पूर्वतयारी करून ठेवली ना की पदार्थ पटपट बनतात. सो इन जनरल रोजच्या स्वयंपाकात मी काय करते, सुकामेवा वगैरे जे लागतं ना ते थोडंसं एका बरणीत चिरून ठेवलेलं असतं. फक्त आता तुम्हाला दाखवायचं म्हणून हे कॅमेऱ्यासमोर करते. आता बदाम देखील बारीक चिरून घ्यायचे. वेलची पूडही तयार करूयात. चला, आता खीर करूयात. तवा गॅस सुरू करून घेऊ. आता खीर बनवायला सुरुवात करूयात. दूध बाजूला गरम करण्यासाठी ठेवलं आहे. आपण तुपामध्ये ना तांदूळ छान घोळवून घेणार आहोत. यामुळे काय होतं ना, खिरीचा स्वाद छान वाढतो. 2 चमचे साजूक तूप आता यामध्ये घालूयात. हे तांदूळ आता हे थोडा वेळ अगदी फुलवून घेऊयात तुपामध्ये. रंग अजिबात बदलला नाही पाहिजे तांदळाचा, हलकेसे फक्त फुलवायचे. आता यामध्ये घालूयात सुकामेवा. सुकामेवा तयार करून घेतला, हा घालूयात. आणि थोडी चारोळी देखील, आणि हे देखील हलकंसं भाजून घ्यायचं. या तुपावर भाजलेल्या तांदूळाचा एवढा छान सुगंध दरवळतोय, कमाल दिसतंय. आता यामध्ये घालूयात 3 चमचे ओल्या नारळाचा चव. आता चव देखील जेव्हा आपण तुपामध्ये छान परतून घेतो ना तेव्हा त्याचा स्वाद छान उतरतो एकतर, आणि खीर आपली फाटत देखील नाही. या खिरीमध्ये ना या ओल्या नारळाची चव कमाल उतरते. तुम्हाला आवडतं का नाही कमेंट करून नक्की कळवा. आता हे छान भाजून झालं की यामध्ये घालूयात गरम केलेलं दूध. आता इथे मी 1 लिटर दूध घेतलंय. गरमच दूध का घ्यायचं, कारण तांदूळ छान गरम आहेत. त्यात जर आपण थंड दूध घातलं ना तर ते फुलणार नाहीत. त्यामुळे शक्यतो गरम दुधाचा वापर करायचा. आणि इथे 1 लिटर मी फुल फॅट दूध घेतलंय. आता हे दिसायला जरी खूप वाटलं दूध, तरी जसं तांदूळ शिजतो ना तशी ही खीर खूप दाटसर होते. आता काही नाही, एक 10 ते 12 मिनिटात ही खीर आपली शिजवून तयार होईल. मग पुढे काय करायचं ते बघूया. चला, आता खीर बघा इथे छानपैकी एक 10 ते 12 मिनिटं शिजवून घेतलेली आहे. आणि इथे बघू शकाल, बघा भात एकदम छान शिजलेला आहे, एकदम मऊसूत झालाय. तो दाबला असा चेपला की एकदम मऊ होतोय. यामध्ये आपण घालणार आहोत साखर. तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण
कमी जास्त करू शकता. आम्ही थोडंसं अगोड साईडला खातो, म्हणून मी अर्धा कप वापरते. अगदीच गोड आवडत असेल तर थोडं साखरेचं प्रमाण वाढवलं तरी काही हरकत नाही. आणखी एक 10 मिनिटं खीर आपण शिजवून घेऊयात. चला, इथे आणखी 10 मिनिटं झालेले आहेत. खीर छान शिजली, तुम्ही बघू शकाल. एकदम छान दिसते, तांदूळही छान शिजलाय, खिरीला पोतही छान आलेला आहे. आता गॅस बंद. आता ही खीर आत्ता दिसताना तुम्हाला अगदी सैलसर दिसते, त्याचं कारण सांगते. तांदूळ पिष्टमयी पदार्थ आहे. जसजसा तांदूळ शिजत जातो तसतसं त्यातला जो पिष्ट आहे किंवा पिष्टमयी पदार्थ आहे तो बाहेर येत राहतो आणि जितका थंड होतं तो अजून दाटसर व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ही खीर आहे ना, ही खीर रबडी नाही आहे, खीर आहे. त्यामुळे ती सरसरीत असते आणि तशीच सरसरीत खायला मजा येते. गॅस बंद केला. आता यामध्ये वेलची पूड घालूयात. वेलची पूड घातल्यावर हे फक्त आपण ढवळून घेऊयात. ही खीर गरम गरम खाऊ शकता, पण ही आहे ना थोडीशी जरा निवली की पुरीसोबत कमाल लागते, पोळीसोबत पण खूप छान लागते याची चव. तर अशाच कमाल आणि धमाल रेसिपीजसाठी बघत राहा मधुराज रेसिपी फूडी. आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.